नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपल्याला हे तर माहीतच आहे की राहुलने आता हिरे हे आदली बदली केलेले आहेत आणि घरी येताना त्याला सोहम भेटला होता. सोहमने त्याला विचारलंही होतं, दादा कुठे गेला होतास तू आणि एवढा धावत पळत का आलायस? पण त्यावेळेस त्याने मी मित्राकडे गेलो होतो असं उत्तर त्याला दिलं होतं. इतक्यात तिकडे कला अद्वैत आले होते. तर राहुलने चला मी निघतो आणि तो पटकन एवढं बोलून तिकडनं गेला होता. अद्वैतला तर त्यावेळेस त्याच्यावरती डाऊट आलेला नव्हता, पण कलाला मात्र राहुलवरती डाऊट आलेला होता. पण तरीसुद्धा आता अद्वैत काही बोलत नाही म्हणून कलासुद्धा राहुलला काही न बोलता तिकडनं निघून गेली होती. तिने सुद्धा आता फारसा या गोष्टीचा काही विचार केलेला नव्हता. तर आता त्यानंतर आपण पाहतो की इकडे सकाळ सकाळ कला ही तुळशीची पूजा करत असते. इतक्यात अचानक पोलिसांची गाडी येऊन अंगणात उभी राहते. त्याबरोबर कला गाडीकडे बघायला लागते. तर आता पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकून घरातले सगळे सदस्य देखील बाहेर आलेले असतात. तर पोलीस समोर येऊन इथे अद्वैत चांदेकर कोण आहेत असा प्रश्न विचारतात. त्याबरोबर लगेचच अद्वैत पुढे येत म्हणतो, इन्स्पेक्टर मी आहे अद्वैत चांदेकर, काय झालं बोला ना असं म्हणतो. त्याबरोबर आता पुढे इन्स्पेक्टर सांगायला लागतात की खोट्या हिऱ्यांच्या डिलिव्हरीबद्दल आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे. त्याबरोबर लगेचच आबा म्हणतात, काय खोट्या हिऱ्यांची डिलिव्हरी? काही काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? त्याबरोबर लगेचच कलासुद्धा म्हणत असते, हो बरोबर आहे, हे कसं शक्य आहे, खोटे हिरे आणि चांदेकर ज्वेलर्समधून? त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर पुढे सांगायला लागतात की हो, खोटे हिरे आणि चांदेकर ज्वेलर्समधून ते सुद्धा अद्वैत चांदेकर यांनी डिलिव्हर केलेले आहेत. त्यामुळे यांना आमच्याबरोबर यावं लागेल, चला. आणि मग आता ते अद्वैतचा हात पकडून त्याला तिकडनं घेऊन चाललेले असतात. या सगळ्या गोष्टीत मात्र अद्वैत हा पूर्णपणे डिस्टर्ब झालेला असतो. त्याला काही सुचत नसतं की मी आत्ता काय बोलू आणि काय नको. त्यामुळे तो हा फक्त जे काही घडत असतं त्या सगळ्याकडे गुपचूपपणे उभं राहून बघत असतो. त्याबरोबर कला ही लगेचच अद्वैतचा हात पकडते आणि पोलिसांच्या हातातून सोडवत म्हणते की तुम्हाला मिळालेले पुरावे एक वेळेस चुकीचे असतील किंवा खोटे असतील, पण अद्वैत चांदेकर ही व्यक्ती 100% खरी आहे. हो, तुम्हाला जे पुरावे मिळाले ते कदाचित खरे असतीलही, झालेही असतील हिरे बदली, पण याचा अर्थ असा होत नाही की ते अद्वैत चांदेकरने केलं आहे. ते हिरे कोणी बदलले हे शोधायला मी स्वतः तुमची मदत करेन. आता कलाने असं म्हटल्याबरोबर इकडे राहुल मात्र प्रचंड घाबरलेला असतो. कारण राहुलला ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहीत असते की ही कला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा घेते किंवा एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न करते, त्यावेळेस ती अगदी त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाते आणि अगदी शेवटच्या धाग्या दोऱ्यापर्यंत ती सगळं शोधते. आणि जर घटना ही राहुलच्या बाबतीतली असली तर मग काय, कलाला अगदी शेवटच्या धाग्यापर्यंत सगळं सापडतं. राहुलला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल, ही मुलगी आता जास्त उगाच का आगाऊपणा करते. त्याबरोबर इन्स्पेक्टर हे म्हणत असतात की हे बघा, आम्हाला तुम्हाला अटक करावीच लागेल अद्वैत चांदेकर, चला आमच्याबरोबर. शेवटी तुम्हाला अटक करणं भाग आहे, कारण तुमच्यावर केस आहे. त्याबरोबर आता आबासाहेब म्हणायला लागतात की इन्स्पेक्टर, अहो काय बोलताय तुम्ही जर माझ्या नातवाला इथून अटक करून घेऊन गेलात तर चांदेकर ज्वेलर्सची काय अब्रू उरेल, आणि त्याहून महत्त्वाचं ते हिरे कोणी बदललेत हे अजूनही सिद्ध झालेलं नाही आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या नातवाला अटक नका करू. आता आबांनी सांगितल्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात की आबासाहेब, एक पर्याय आहे, मी अद्वैत चांदेकरांना अटक न करावं यासाठी. त्याबरोबर लगेचच आता सगळेजण कोणता विचारतात त्यावर इन्स्पेक्टर सांगतात की ज्यांनी तक्रार केली आहे तुम्ही त्यांना सांगा की तुमची तक्रार मागे घ्या. त्याबरोबर कला म्हणते ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. आणि लगेचच कला ही त्या व्यक्तीला फोन करते ज्यांना त्यांनी हिऱ्यांचे दागिने डिलिव्हर केलेले असतात आणि त्यांच्या त्या डीलरला सांगते की हे बघा,
तुम्ही जी कंप्लेंट केलेली आहे की अद्वैत चांदेकरने तुम्हाला खोटे हिऱ्याचे दागिने डिलिव्हर केलेले आहेत, ही तुमची कंप्लेंट मागे घ्या. पुढच्या 2 दिवसामध्ये आम्ही स्वतः ते दागिने कसे बदली झाले हे शोधून काढू आणि जर आम्हाला ते करताना यश नाही मिळालं तर मग मात्र तुम्ही पोलिसात पुन्हा तक्रार करा. पण सध्या प्लीज तुमची कंप्लेंट मागे घ्या. आता कलाने एवढं रिक्वेस्ट करून सांगितल्यावर समोरची व्यक्तीसुद्धा ऐकते आणि तक्रार मागे घेते. त्याबरोबर लगेचच आता कला ही इन्स्पेक्टर साहेबांना सांगते, सर तक्रार मागे घेतली आहे त्या लोकांनी. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर पुढे म्हणायला लागतात की ठीक आहे, तर मग जर आता तक्रारच मागे घेतलेली आहे तर मग आम्हाला अटक करण्याचा काही प्रश्न उरतच नाही. पण फक्त 2 दिवस, फक्त 2 दिवस. 2 दिवसामध्ये जे काही आहे ते सगळं शोधून काढा, नाहीतर मग आम्हाला तुम्हाला पुन्हा अटक करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. एवढं बोलून पोलीस तिकडनं निघून गेलेले असतात. पण हा जो काही प्रकार घडलेला असतो त्यामुळे अद्वैत मात्र पूर्णपणे डिस्टर्ब होऊन गेलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं का घडतंय. तर आता कलाच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की चांदेकर हा काहीच बोलत नाहीये, काही उत्तर देत नाहीये किंवा काहीच प्रश्न देखील विचारत नाहीये. याचा अर्थ नक्कीच हा जे काही घडतंय त्या सगळ्यामुळे खूप जास्त डिस्टर्ब झालाय. आता मला याच्याबरोबर बोलायला हवं, नाहीतर हा जास्त डिप्रेस होईल. त्याबरोबर आता इकडे सोहमसुद्धा म्हणत असतो, हे बघ दादा, तू काहीच काळजी करू नकोस. आपण सगळे एकत्र हे सगळं कोणी केलं हे शोधून काढण्याचा प्रयत्न करू. अरे आम्हाला सगळ्यांना तुझ्यावरती विश्वास काय, 100% खात्री आहे की तू यातलं काही करणार नाहीस. त्यामुळे प्लीज उगाचच्या उगाच तू टेन्शन घेऊ नकोस. त्याबरोबर आबासाहेब पण आता अद्वैतला सांगायला लागतात, अद्वैत हे बघ, तू काळजी करू नकोस. अरे एवढी वर्ष झाली आता आपला बिझनेस तू सांभाळायला आहेस, आजपर्यंत कधी असं घडलं नाही आणि बरोबर आजच कसं असं घडलं. तू काहीच काळजी करू नकोस, समद व्यवस्थित होईल. आणि मग आता आबांनी देखील असं म्हटल्याबरोबर अद्वैत हा आबांना आणि सोहमला म्हणत असतो, पण हे सगळं माझ्याच बाबतीत का? या अगोदरसुद्धा माझ्यावरती कुठल्या गावातल्या मुलीने विनयभंगाची खोटी केस टाकली आणि यावेळेस काय तर हिरेच खोटे. त्याबरोबर कला म्हणत असते, हे बघ चांदेकर, जे घडलं ते घडलं. जे घडून गेलं त्यावरती बोलत बसण्यापेक्षा जे पुढे घडवायचं आहे त्यावरती बोललेलं कधीही चांगलं. त्याबरोबर घरातले सगळे कलाकडे बघतात. तर कला म्हणत असते, आपल्याला फक्त 2 दिवसाची मुदत पोलिसांनी दिली आहे. त्या 2 दिवसांमध्ये आपल्याला हिरे कोणी बदलले ते शोधून काढावं लागेल, नाहीतर मग पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. त्याआधी आपण आपलं काम सुरू करूया. त्याबरोबर लगेचच आता आबासाहेबसुद्धा म्हणायला लागतात की हो अद्वैत, मला जे कला बोलतेय ते पटायला लागले. थांब, आधी ती जसं सांगते तू तसं कर. बघू तरी, शेवटी आपल्याला सुद्धा कळायला हवं ना हे सगळं कोणी केलं. आजपर्यंत चांदेकर ज्वेलर्समध्ये असं कधीही घडलं नव्हतं. त्याबरोबर कला ही अद्वैतला म्हणत असते, चांदेकर चल, आपल्याला आता पहिलं इकडनं थेट आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या ऑफिसला जावं लागेल. तिथे जाऊन सगळ्यात अगोदर आपण तिथलं CCTV फुटेज चेक करूया आणि कालच्या रात्री नाईटला जे कोणी वॉचमन होते त्यांची कसून व्यवस्थित चौकशी करूया. कदाचित हे काम वॉचमन्सपैकी कोणी केलं असेल किंवा मग वॉचमन्सना तिथे काही संशयास्पद आढळलं असेल. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, खरे मला काही सुचत नाही आहे, हे सगळं काय घडून बसलं आहे. त्यावर आबा हे अद्वैतच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि आत्ता घाबरायचं नाही तर लढायची वेळ आहे असं त्याला समजावून सांगतात. त्याबरोबर आता अद्वैत म्हणत असतो, ठीक आहे आबा, खरे तू जसं सांगशील आपण तसं करूया असं सांगतो. आणि मग आता अद्वैत आणि कला हे दोघंही तिकडनं ऑफिसला जायला निघालेले असतात. आता ते दोघं चांदेकर मॅन्शनच्या बाहेर पडतच असतात की त्यांच्या गाडीच्या समोर ही अशी मीडियाची गर्दी होते. मीडिया इतकी समोर उभी असते की अद्वैत आणि कलाची गाडी पुढेच जाऊ शकत नसते. मग काय, आता कलाच्या हातात काहीच पर्याय उरत नाही. कला आणि अद्वैत दोघंही आता गाडीपासून खाली उतरतात. तर मीडिया तिला एकामागोमाग एक 100 प्रश्न विचारायला लागते. कला सगळ्यांना एकदाच ओरडते, प्लीज शांत बसा, सायलेन्स. त्याबरोबर सगळी मीडिया शांत होते. तर कला म्हणत असते, हे बघा, पत्रकारिता हे क्षेत्र
खूप श्रेष्ठ आहे, कारण एक पत्रकारच घडामोडी ह्या सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवत असतो. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमच्या प्रोफेशनचा चुकीचा फायदा घेऊन चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायच्या, कारण सामान्य जनता ही तुमच्यावरती विश्वास ठेवते. तुम्ही जे सांगता ते खरं समजते. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुम्ही उगाचच्या उगाच एवढी उचलून धरण्याअगोदर ती गोष्ट कितपत खरी आहे, कितपत खोटी आहे आणि मुळात त्या गोष्टीत काही तथ्य आहे का हे तपासलं पाहिजे. चांदेकर ज्वेलर्स हे गेल्या 50 वर्षाहून जास्त कालावधी कोल्हापूरमध्ये बिझनेस करत आहे आणि आता कोल्हापूरच नाही तर संपूर्ण जगामध्ये आमचा बिझनेस चालतोय. आजपर्यंत चांदेकर ज्वेलर्समधून कधी एक साधी छोटीशी कंप्लेंट आली नाही आणि आज एवढी मोठी हिऱ्यांची अदलाबदली ही तक्रार पुढे आली आणि तुम्ही ह्या सगळ्यावर विश्वास ठेवताय. त्याबरोबर लगेचच आता ती एक लेडीज म्हणायला लागते की म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचं आहे मॅडम, तुमच्या नवऱ्याचा या सगळ्यामध्ये दोष नाही आहे का, त्यांनी हिऱ्यांची अदलाबदली केली नाही आहे का. त्याबरोबर दुसरा पत्रकार म्हणायला लागतो की मॅडम, जर तुमचं असं मत असेल तर मग तुमच्याचबरोबर गेले काही वर्षांपासून बिझनेस करणारे जे बिझनेसमन आहेत त्यांनी तुमच्यावर आजच तक्रार का केली, याचा अर्थ नक्कीच त्या तक्रारीत काहीतरी तथ्य असणार ना. त्यावर कला म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे, त्या बोलण्यामध्ये तथ्य असणारच, पण याचा अर्थ असं सिद्ध होत नाही ना की हे सगळं काही चांदेकर ज्वेलर्सचा ओनर अद्वैत चांदेकर याने केलं आहे. अद्वैत चांदेकर हा खूप मोठा बिझनेसमन आहे. त्याचं शिक्षण हे बिझनेस मॅनेजमेंटमधून कंप्लीट झालेलं आहे आणि बिझनेसची त्याला चांगली माहिती आहे. गेले 30 वर्षांपासून जास्त कालावधी तो बिझनेस सांभाळतोय. मग बरोबर आजच असं कसं घडलं, तुम्हाला वाटत नाही का की हे सगळं कोणीतरी मुद्दाम प्लॅन करून घडवून आणलंय. हे बघा, जे घडेल त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला स्वतःहून देऊ, पण तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू नका, असं बोलून आता कला आणि अद्वैत हे तिकडनं निघालेले असतात. त्यानंतर आता कला ही अद्वैतला म्हणते, चांदेकर पहिले तर तू CCTV फुटेज मागव. त्याबरोबर अद्वैत हा ऑफिसचं CCTV फुटेज मागवतो. आता अद्वैत हा मागच्या बाजूचं फुटेज मागवतो. त्यावर कला त्याला सांगते, फक्त मागच्या बाजूचं नाही, आपल्याला दोन्ही बाजूचं फुटेज हवं आहे. त्याबरोबर लगेचच अद्वैतने दोन्ही बाजूचं फुटेज मागवलेलं असतं. आता त्यांना त्या फुटेजमध्ये एवढंच दिसत असतं की सगळं काही शांत असतं, व्यवस्थित असतं. सगळे वॉचमन आपापली ड्युटी व्यवस्थित त्यांच्या जागी राहून करत असतात आणि अचानक तिथे एका गाडीचा आवाज येतो आणि गाडीचा आवाज आल्याच्या नंतर अचानक तिथे कॅमेरे बंद झालेले असतात आणि कॅमेऱ्यात काही शूट झालेलं नसतं आणि काही मिनिटांनंतर म्हणजेच अगदीच 20-25 मिनिटांनंतर पुन्हा ते कॅमेरे परत होते तसे सुरू झालेले असतात आणि तेव्हा काहीच हालचाली घडलेल्या नसतात. त्यावर कला आणि अद्वैत आता एकमेकाकडे बघतात. अद्वैत म्हणत असतो, खरे आता आपण काय करायचं. त्यावर कला म्हणते, चांदेकर तू नोटीस केलंस, गाडीचा आवाज आल्यानंतर कॅमेरे बंद झाले आणि गाडी निघून गेल्यानंतर कॅमेरे सुरू झाले. याचा अर्थ कोणीतरी काल आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये घुसलं होतं आणि त्यानेच हे काम केलेलं आहे. तर दुसरीकडे आता आबांना सोहमला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता सोहमसुद्धा अद्वैतला या सगळ्यातून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. तर आता लगेचच कला ही अद्वैतला म्हणते, चांदेकर आपल्या कॅमेऱ्यांमध्ये जरी ती व्यक्ती शूट झालेली नसणार तरी चांदेकर ज्वेलर्सच्या आजूबाजूला आसपास जी काही दुकानं आहेत ना, ती सगळी दुकानं आहेत त्यांचं CCTV फुटेज मागव. त्यापैकी एका तरी फुटेजमध्ये आपल्याला कळेल ना की ती व्यक्ती कोण होती. मग आता अद्वैत CCTV फुटेज मागवतो तर त्यामध्ये त्यांना कळतं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून राहुल होती. राहुल ज्यावेळेस चांदेकर ज्वेलर्सच्या कॅम्पसमध्ये आला बरोबर त्यावेळेस आता सगळे कॅमेरे बंद झाले होते आणि राहुलची गाडी त्या कॅम्पसच्या बाहेर पडल्यानंतर पुन्हा सगळे कॅमेरे होते तसे सुरू झाले होते. सगळं टायमिंग अगदी व्यवस्थित मॅच होत असतं. त्यानंतर कला आणि अद्वैतच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की हे सगळं राहुलने केलं. मग आता ते दोघं घरी आलेले असतात आणि घरी आल्यावर आता कला ही राहुलला सांगते की राहुल हे बघ, सगळं काही बऱ्या बोलाने एक्सेप्ट कर, नाहीतर उगाच तूच अडकशील. पण राहुल, मी काहीही केलेलं नाही आहे, मी का काही एक्सेप्ट करू असं म्हणतो. त्यावर कला म्हणते, ठीक आहे राहुल, आता तुझी जशी इच्छा. आणि तिने सोबत पोलिसांना तर आणलेलंच असतं. ती पोलिसांना म्हणते, साहेब
तुम्हाला जो शब्द दिला होता तो आम्ही पूर्ण केलाय. एका दिवसाच्या आत हे सगळं कुणी केलंय हे आम्ही शोधून काढलंय. आणि मग ती सांगायला लागते की राहुल चांदेकर यांनी हे सगळं केलंय. त्याबरोबर इन्स्पेक्टर लगेचच म्हणायला लागतात, पण राहुल चांदेकर यांनी हे सगळं केलंय यासाठी काय पुरावे आहेत? मग कला आणि अद्वैत त्यांना ते सगळं CCTV फुटेज दाखवतात आणि त्यांना सांगतात की बघा, बरोबर चांदेकर ज्वेलर्सचे कॅमेरे याची गाडी कॅम्पसच्या आत आल्यापासून बाहेर जाईपर्यंत बंद झाले होते, पण बाजूच्या सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये याची गाडी दिसते. आता इकडे राहुल म्हणायला लागतो, नाही हो साहेब, मी काही केलेलं नाहीये, नाही मी खरं बोलतोय, उगाचच्या उगाच हे दोघं नवरा बायको मला अडकवतायत, माझ्यावरती हे फुकट आळ टाकतायत. त्याबरोबर इन्स्पेक्टर हे आता तू किती खरं बोलतोयस आणि खोटं ते आम्ही शोधून काढूच असं म्हणून राहुलला घेऊन जातात आणि राहुलची कसून चौकशी करायला सुरुवात करतात. पण राहुल हा खोटं बोलण्यामध्ये एकदम एक्सपर्ट मास्टर असतो, त्यामुळे तो काही पोलिसांसमोर खरं बोलत नसतो. मग शेवटी पोलिसांचा नाईलाज होतो आणि पोलीस हे राहुलला 3rd डिग्रीवरती घेतात. आणि 3rd डिग्री दिल्याच्या नंतर आता राहुल स्वतःच्या तोंडाने पटापट सगळे गुन्हे पोपटासारखे कबूल करायला लागतो. इन्स्पेक्टर त्याला विचारत असतात की लवकर लवकर सांग, हे सगळं तू का केलं? त्यावर राहुल आता सांगायला सुरुवात करतो की श्रीनाथ ज्वेलर्सचे ओनर यांच्याबरोबर मी हातमिळवणी केली होती. मला माझा फायदा करून घ्यायचा होता आणि त्यांनासुद्धा त्यांचं प्रॉफिट हवं होतं. चांदेकर ज्वेलर्स आणि श्रीनाथ ज्वेलर्स या दोघांमध्ये पहिल्यापासून कायमच कॉम्पिटिशन राहिलं आहे आणि त्यांना आमचा बिझनेस कमी करायचा होता आणि त्याचबरोबर त्यांना अद्वैतलासुद्धा अद्दल घडवायची होती, म्हणून त्यांनी माझ्याकडून हे काम करून घेतलं आणि हिरांऐवजी मी तिथे काचा ठेवल्या होत्या. आता हे सगळं ऐकल्यानंतर रोहिणी ही मनातल्या मनात म्हणत असते, अरे ह्या मूर्ख मुलाने सगळं काही कबूल कसं काय केलं, किती बावळट आहे हा. पण आता घरच्यांसमोर मला याची बाजू घेऊन चालणार नाही, मला यालाच दोष द्यावा लागेल, नाहीतर मग घरचे मलासुद्धा घराच्या बाहेर काढतील. आणि मग लगेचच रोहिणी राहुलकडे येते, त्याच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि तुला लाज नाही वाटली का हे सगळं करताना? इन्स्पेक्टर याला घेऊन जा असं म्हणते. पोलीस आता राहुलला ती पुन्हा तिकडनं सेलमध्ये टाकायला घेऊन जातात. त्याबरोबर इकडे अद्वैत हा पुन्हा घरी आलेला असतो आणि आता तो विचार करत असतो की खरे ही प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी असते. अगदी काहीही घडलं तरीसुद्धा ती विश्वास माझ्यावरच ठेवते. ती माझ्यासोबत का बरं एवढी खंबीरपणे उभी राहते? आजही ज्यावेळेस हिऱ्यांचं नाव खोटं माझ्यावरती आलं त्यावेळेस ती माझ्यावरती अविश्वास दाखवू शकत होती, पण तरीसुद्धा तिने माझ्यावर अविश्वास नाही दाखवला, तर तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझी साथ दिली. याचा अर्थ नक्कीच खरे आणि मी एकमेकासाठी परफेक्ट आहोत. मी आता खरेला डिवोर्स देणार नाही असा विचार अद्वैत करत असतो. तर दुसरीकडे आता इकडे राहुलला मात्र अद्वैतचा खूप जास्त राग आलेला असतो. त्याला स्वतःचा सुद्धा राग येत असतो. तो म्हणत असतो, करायला काय गेलो होतो आणि घडून काय बसलं? ह्या कलाला मी सोडणार नाही, ही जास्तच ओव्हर स्मार्ट निघाली. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.